हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वीची पूर्व परीक्षा 2026 सराव प्रश्नपत्रिका भूगोल या विषयाची. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, कारण की आपल्या या चॅनलवर अनेक महत्त्वाचे शैक्षणिक व्हिडिओ हे तुम्हाला मिळतील सर्व विषयांच्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बघणार आहोत भूगोल या विषयाची सराव प्रश्नपत्रिका. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जी तुम्हाला बोर्डाची पेपर असणार आहे तर तोच पॅटर्न आपण या ठिकाणी तुम्हाला सराव पेपरसाठी असणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. त्याचप्रमाणे हाईप हे बटन देखील प्रेस करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला शेअर देखील करा. त्याचप्रमाणे आज आपण या व्हिडिओमध्ये फक्त प्रश्नच नाही अभ्यासणार, तर त्याचे उत्तरं देखील अभ्यासणार आहोत. त्यामुळे तुम्ही वही आणि पेन घेऊन बसले तरीही चालेल. महत्त्वाचे प्रश्न आहे तर ते तुम्ही लिहून देखील घेऊ शकता, जेणेकरून तुमचा सराव होईल आणि याचा उपयोग तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी देखील होऊ शकतो. सो लेट्स स्टार्ट. फर्स्ट क्वेश्चन आहे, अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 4 गुण असणार आहे. यामध्ये पहिला प्रश्न आहे, ॲमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत डॅश डॅश त्रिभुज प्रदेश आहे. विस्तीर्ण खाड्या आहेत. त्रिभुज प्रदेश नाही. मासेमारी व्यवसाय केला जातो. तर तुमचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, त्रिभुज प्रदेश नाही. ॲमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. परंतु या नदीच्या मुखालगत त्रिभुज प्रदेश नाही. दुसरा आहे, भारताचे हवामान मान्सून प्रकारात मोडते. बाकी ऑप्शन देखील आहे बघा दिलेले. शीतकटिबंध, उष्णकटिबंध, समशीतोष्ण कटिबंध. तर तुमचं उत्तर या ठिकाणी असेल मान्सून. यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे, पेंटनाल या दलदलीच्या प्रदेशात डॅश डॅश आढळतात. तर ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे, त्यातील उत्तर तुमचं आहे पेंटनाल या दलदलीच्या प्रदेशात महाकाय ॲनाकोंडा आढळतात. प्रश्न क्रमांक 4 आहे, भारताला एकूण सुमारे डॅश डॅश किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे. बघा, हा प्रश्न येऊ शकतो. 7500 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे. बरेच वेळा आपण ऑप्शन वाचतो तर कन्फ्यूज होतो. त्यामुळे प्रश्न व्यवस्थित लिहून घ्या, उत्तरही लिहून घ्या, जेणेकरून तुमचं कन्फ्युजन हे होणार नाही आणि प्रश्न देखील पूर्ण व्यवस्थितपणे पाठ होईल. बघा, ऑप्शन देखील दिलेले आहे 7100, 7400, 7700 आणि 7500. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 7500चा समुद्रकिनारा, सागरी किनारा हा आपल्या भारताला लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे या ठिकाणी 4 गुणांसाठी. पहिला आहे, क्षेत्रभेटीसाठी वेगळा घटक ओळखायचा आहे. क्षेत्रभेटीसाठी आवश्यक साहित्य, नोंदवही लागते आपल्याला, कॅमेरा लागतो, नकाशा लागतो, सूक्ष्मदर्शक. तर यामध्ये सूक्ष्मदर्शक हा वेगळा घटक आहे. यानंतर दुसरा आहे, भारतीय वनस्पती, देवदार, अंजन, ऑर्किड आणि वड. तर यामध्ये भारतीय वनस्पती ऑर्किड नाही आहे, बाकी तीनही अदर आहेत. प्रश्न क्रमांक 3 आहे, मानवी वस्तीस अनुकूल घटक, वाळवंटी प्रदेश, सुपीक जमीन, पाण्याची उपलब्धता, अनुकूल हवामान. तर मानवाला ज्या आवश्यक वस्तू आहे, घटक आहे, जसं की सुपीक जमीन आहे, पाण्याची उपलब्धता आहे आणि अनुकूल हवामान लागत असतं. परंतु वाळवंटी प्रदेश हे अनुकूल घटक नाही आहे. सो या ठिकाणी तो वेगळा घटक येईल. चौथा आहे, ब्राझीलमधील नगदी पिके कॉफी, सोयाबीन, रबर आणि मका. तर उत्तर तुमचं आहे वेगळा घटक मका. यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे, चुक्की बरोबर ते सांगा. कोणतेही 4 आहे 4 गुणांसाठी. पहिला आहे चुक्की बरोबर, ब्राझीलमध्ये जगातील सर्वाधिक वनस्पतीच्या प्रजाती नाहीत. चूक आहे. यानंतर दुसरं वाक्य आहे, भारतातील लोकसंख्येचे वितरण असमान आहे. बरोबर आहे. तिसरं आहे, ब्राझीलमध्ये पर्यावरण स्नेही पर्यटनाचा विकास होत आहे. हे देखील वाक्य बरोबर आहे. चौथं वाक्य आहे, भारताच्या मध्यातून मकर वृत्त गेले आहे. चुकीचं आहे.
यानंतर 5वा प्रश्न आहे, सतलज ही सिंधूची उपनदी आहे. तर हे देखील वाक्य बरोबर आहे. तर अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा चुकी बरोबर दिलेले आहे 5 आणि यापैकी कोणतेही 4 लिहायचे आहे. म्हणून आपण कितीही कन्फर्म असलं तरी देखील आपण 5ही प्रश्नांची उत्तरे हे चुकी बरोबर लिहायचे आहे. कधी कधी आपलं एखादं उत्तर जर रॉंग झालं तर आपला जो सोडवलेला असतो एक्स्ट्राचा ते देखील बरोबर येऊ शकतो आणि आपल्याला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. यानंतर क्वेश्चन नंबर 4 आहे, ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात माहिती भरायची आहे व सूची तयार करायची आहे. कोणतेही 4 आहे 4 गुणांसाठी. आता बघा या ठिकाणी देखील 4 ऑप्शन दिलेला आहे. कधी पण आपण पूर्ण सोडवायचा आहे पेपर. मग कोणतेही 4 असो कोणतेही 3 असो पूर्ण सोडवायचे आहे आपण. सो बघा आता या ठिकाणी नकाशामध्ये तुम्हाला माहिती भरायची आहे आणि सूची देखील तयार करायची आहे. तर ब्राझीलची राजधानी अमापा राज्य, पिको दी नेब्लिना, 4था आहे अवर्षण चतुष्कोन, 5वा आहे पॅराना नदी, 6वा आहे सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेले राज्य. तर आता हे सर्व घटक तुम्हाला नकाशामध्ये आराखड्यात माहिती भरायची आहे आणि तुम्हाला नकाशामध्ये सूची देखील दिलेली आहे तर ती देखील भरायची आहे. सो बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला नकाशामध्ये करून दाखवलेला आहे. या पद्धतीने तुम्ही करायचं आहे. हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण की बोर्डाची जी एक्झाम आहे सेम त्याच पॅटर्ननुसार तुमचा सर्व पेपर असणार आहे आणि याचा नक्कीच तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी देखील फायदा होणार आहे. सो हवं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता किंवा सराव देखील तुम्ही करू शकता इतर दुसऱ्या नकाशावर. पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 4 मधील आ, नकाशाचे वाचन करायचे आहे आणि त्याखाली दिलेल्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरे लिहायची आहे. या ठिकाणी देखील कोणतेही 4 सोडवायचे आहे आणि 4 गुण असणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला खाली नकाशा दिसत आहे. नकाशावर आधारित तुम्हाला काही प्रश्न दिलेले गेलेले असणार आहे आणि त्यावर तुम्हाला प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे देखील आपले फुल मार्क्स आपल्या हातात असतात कारण की नकाशामध्ये सर्व उत्तरं असतात. आपण फक्त ऑब्झर्वेशन व्यवस्थित करायचं आहे आणि प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित सोडवायची आहे. सो चला आता प्रश्न बघूया आणि त्याची उत्तरे देखील जाणून घेऊया. व्यवस्थित नकाशा वाचन करायचं आहे तरच तुम्हाला प्रश्नांची उत्तरे हे मिळतील. सो भारताचा नकाशा दिलेला आहे या ठिकाणी आणि आपण आता प्रश्न जाणून घेऊया. तर पहिला प्रश्न दिलेला आहे, भारतीय प्रमाण वेळेचे रेखावृत्त कोणते आहे? तर नकाशामध्ये दाखवलेलं आहेच. उत्तर डायरेक्ट मी सांगत आहे. 82,030 पूर्व हे भारतीय प्रमाण वेळेचे रेखावृत्त आहे. यानंतर दुसरा प्रश्न आहे, नकाशावर आधारित भारताचे अतिदक्षिणेकडील टोक कोणते आहे? तर भारताच्या अतिदक्षिणेकडे सांगितलेले आहे या ठिकाणी. तर दक्षिणेकडील बाजू बघायची आहे. इंदिरा पॉईंट आपल्याला या ठिकाणी दिसेल. इंदिरा पॉईंट हे भारताचे अतिदक्षिणेकडील टोक आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे, नकाशावर आधारित भारताच्या दक्षिणेकडील देश कोणते आहे? बघा देश विचारला आहे या ठिकाणी, मगाशी टोक विचारलं होतं. सो त्यामुळे तुम्ही गडबड करायची नाही आहे. काय विचारला आहे पहिला प्रश्न तो समजून घ्यायचा आहे. तर भारताच्या दक्षिणेकडे देश विचारला आहे. तर भारताच्या दक्षिणेकडे श्रीलंका आणि मालदीव हे देश आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे, भारताच्या मध्य भागातून कोणते अक्षवृत्त गेले आहे? तर भारताच्या मध्य भागातून कर्कवृत्त हे गेलेले आहे. बघा यावरच आधारित आपल्याला मगाशी चुकी बरोबर यामध्ये प्रश्न होता आणि त्या ठिकाणी ते वाक्य चुकीचं होतं. यानंतर बघा 5वा प्रश्न आहे, भारताचे उत्तर दक्षिण अंतर हे किती आहे? भारताचे उत्तर दक्षिण अंतर हे 3200 किलोमीटर आहे. नकाशामध्ये तसं इंडिकेट केलेलं आहे. तर तुम्ही व्यवस्थित नकाशा वाचन करायचे आहे. तुम्हाला उत्तरे हे सहज मिळून जातील आणि कोणतेही 4 सांगितले आहे तरी देखील आपण सर्व प्रश्न हे सॉल्व करायचे आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 5 आहे, भौगोलिक कारणे लिहा. कोणतीही
2 ते 6 गुणांसाठी असणार आहे. म्हणजे प्रत्येकी एक प्रश्न हा तुम्हाला 3 गुणांसाठी असणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित उत्तर लिहायचे आहे. बघा, पहिला प्रश्न आहे, ब्राझीलच्या वर्षावनांना जगाची फुफ्फुसे असे म्हणतात. तर त्याचं भौगोलिक कारण काय आहे? तर उत्तर आहे बघा, ब्राझील देशात उत्तरेकडील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात प्रदेशात घनदाट सदाहरित वर्षावने आढळतात. दुसरा पॉईंट आहे त्यातील, या वर्षावनातील वनस्पती मोठ्या प्रमाणावर वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे शोषण करतात व वातावरणात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचे म्हणजेच प्राणवायूचे उत्सर्जन करतात. तिसरा घटक आहे, या वर्षावनामुळेच कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. म्हणूनच या वनांना जगाची फुफ्फुसे असे देखील संबोधतात. तर हा देखील प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. तर प्रश्नाचं उत्तर तुम्ही वहीमध्ये लिहून घेऊ शकता आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. असेच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जातील. पुढचा आहे बघा प्रश्न, जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश म्हणून ब्राझीलकडे पाहिले जाते. तर उत्तर जाणून घेऊया. ब्राझील हा देश 3 शतकांपेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता. दुसरा घटक आहे, 20व्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात जागतिक वित्तीय समस्यांमधून हा देश सावरला आहे. तिसरा घटक आहे, भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ या दृष्टीने ब्राझीलकडे पाहिले जाते आणि अशा प्रकारे जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश म्हणून ब्राझीलकडे पाहिले जाते. तर आणखीन एक गोष्ट महत्त्वाची सांगावीशी वाटते विद्यार्थी मित्रांनो, की या प्रत्येक एका प्रश्नाला तुम्हाला 3 गुण असणार आहे. म्हणजेच तुम्हाला पॅराग्राफ टाईप याचं उत्तर लिहायचं नाही आहे. ते व्यवस्थित मुद्देसूद तुम्हाला उत्तर लिहायचे आहे. ॲटलिस्ट 3 मुद्दे तुम्हाला उत्तरामध्ये असायला हवे, तरच तुम्हाला 3 मार्क मिळतील. यानंतर बघा, पुढील प्रश्न आहे तिसरा, हिमालयातील नद्या 12ही माही वाहतात. तर त्याचं देखील उत्तर आहे बघा, हिमालयातील बहुतांश नद्या अति उंचावरील बर्फाच्छादित पर्वत शिखरांमधून उगम पावतात. उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळे उन्हाळ्यातही या नद्यांना पाणी मिळते. आणि तिसरा घटक आहे, पावसाळा, हिवाळा व उन्हाळा या तिन्ही ऋतूत पाणी पुरवठा होत असल्यामुळे हिमालयातील जवळजवळ सर्व नद्या या 12माही स्वरूपाच्या आहेत. यानंतर चौथा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय पर्यटक ब्राझीलकडे आकर्षित होतात. उत्तर आहे, आंतरराष्ट्रीय पर्यटक ब्राझीलकडे पुढील घटकांमुळे आकर्षित होतात. पहिला घटक म्हणजे पांढऱ्या शुभ्र वाळूच्या पुळणी. दुसरा घटक म्हणजे निसर्गरम्य व स्वच्छ सागरी किनारे. तिसरा म्हणजे निसर्गरम्य बेटे. चौथा म्हणजे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील सदाहरित घनदाट वर्षावने. पाचवा आहे, विविध प्रजातीचे प्राणी व पक्षी, विविध प्रकारचे उद्याने. ब्राझिलिया, रिओ दी जेनेरियो, साओ पावलो इत्यादीसारखी मोठी शहरे, मॅनॉस बंदर व फुटबॉल स्टेडियम इत्यादी घटक. तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न जे दिलेले आहेत त्याचे उत्तर देखील आहे. त्यामुळे तुम्ही हे प्रश्न वहीमध्ये नक्की लिहून घ्या, कारण की तुम्हाला बोर्डाच्या पेपरला देखील सरावासाठी तुम्ही ज्या प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहात, तर त्यासाठी तुम्हाला प्रश्न आणि उत्तर हे इझिली लगेच मिळून जातील. आणि एक सेपरेट छान वही करा, त्यामध्ये फक्त क्वेश्चन्स अँड आन्सर इम्पॉर्टंट लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला पेपरच्या वेळेस देखील छान अभ्यास करता येईल मेन बोर्डाच्या वेळेस. सो व्यवस्थित व्हिडिओ पॉज करा हवं तर आणि प्रश्नोत्तरे लिहून घ्या. प्रश्न क्रमांक 6 आहे, त्यातील अ, पुढे दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख काढा व त्या पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 6 गुणांसाठी असणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला स्तंभालेख काढायचा आहे. ब्राझील नागरी लोकसंख्येची टक्केवारी दिलेली आहे 1960 ते 2010 वर्ष दिलेलं आहे. 1960 पासून ते 2010 पर्यंत नागरी लोकसंख्येची टक्केवारी दिलेली आहे या ठिकाणी. आणि नकाशा काढायचा आहे. नकाशावर आधारित काही प्रश्न आहे. तर बघा, नकाशावर आधारित काही प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे,
वरील आकडेवारीतील वर्षांतर किती आहे? तर उत्तर आहे वरील आकडेवारीतील वर्षांतर हे 10 वर्षाचं आहे. बघा या ठिकाणी प्रत्येकी 10-10 वर्षाचं अंतर आहे. 10, 20, 30 या पद्धतीने. यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा आहे, कोणत्या दशकात नागरीकरणाचा वेग हा कमी झालेला दिसतो? तर त्याचे देखील उत्तर आहे बघा 2000 ते 2010 या दशकामध्ये नागरीकरणाचा वेग हा कमी झालेला दिसतो. तिसरा प्रश्न आहे 1970 ते 80 या दशकात किती टक्क्यांनी नागरीकरणात वाढ झालेली आहे? तर 9.2 टक्क्यांनी नागरीकरणामध्ये वाढ झालेली आहे. आता तुम्ही व्यवस्थित उत्तर लिहायचे आहे. या ठिकाणी तुम्हाला प्रश्न सेम मॅच लाईक असेल, परंतु तुम्हाला फक्त आलेख वेगळा असेल आणि आलेखावर आधारित प्रश्न असतील. पॅटर्न मात्र हाच असणार आहे. किंवा बघा यावरच तुम्हाला आणखीन एक और प्रश्न आहे, म्हणजेच एकदा तुम्हाला तो प्रश्न सोडवायचा आहे किंवा हा प्रश्न सोडवायचा आहे. मग तुम्हाला जो योग्य वाटतो किंवा जो प्रश्न तुम्हाला सोपा जातो तो तुम्हाला करायचा आहे. आता तो नकाशावर आधारित होता, आता हा आलेखावर आहे. तुम्हाला आलेख वाचन करायचे आहे आणि आलेख वाचन करून त्यावर दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सॉल्व करायची आहे, म्हणजे उत्तरे द्यायची आहे. मग तुम्हाला जर नकाशा वाचन छान येत असेल, आलेख वाचन छान येत असेल तर हा प्रश्न तुम्ही सॉल्व करा, किंवा आलेख असेल स्तंभालेख वगैरे तर त्यावर तुम्हाला सोपा जात असेल तर तो प्रश्न सॉल्व करा. ओके, सो या पद्धतीने तुमचा आलेख असेल आणि आलेख वाचून तुम्हाला खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे सॉल्व करायची आहे. सो बघा आता या ठिकाणी डायरेक्ट प्रश्न उत्तरे घेऊया. पहिला प्रश्न दिलेला आहे, कोणत्या देशाचे सरासरी आयुर्मान जास्त आहे? मग आपल्याला नकाशामध्ये आलेखामध्ये इझिली दिसतं ब्राझील या देशाचे सरासरी आयुर्मान जास्त आहे. आता तुम्ही पेपरमध्ये व्यवस्थित बघशालच. दुसरा आहे 1990 ते 2010 या दशकात भारतीय आयुर्मान किती वाढ दिसते? तर 9 वर्षांची वाढ दिसते. तिसरा आहे 1990 ते 2016 दरम्यान ब्राझीलमध्ये आयुर्मानात किती वाढ झाली आहे? तर 10 वर्षाची वाढ झाली आहे. आता मी इन शॉर्टमध्ये सांगते, परंतु तुम्ही प्रश्नांची उत्तरेही पूर्ण एका वाक्यात लिहायची आहे, ज्या या पद्धतीने जशी दाखवली आहे त्या पद्धतीने. चौथा आहे 2000 साली भारत व ब्राझीलमधील आयुर्मानात किती फरक आहे? तर 2000 साली भारत व ब्राझीलमध्ये आयुर्मानात 7 वर्षाचा फरक आपल्याला वरील आलेखात दिसून येतो. पाचवा आहे कोणत्या देशात वृद्धांचे प्रमाण हे जास्त आहे? तर ब्राझील देशामध्ये वृद्धांचे प्रमाण हे जास्त आहे. तर या प्रकारे तुम्हाला आलेखावर काही प्रश्न दिले गेलेले असतील आणि आलेख वाचन करून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. तर हे देखील आपले पूर्ण परफेक्ट मार्क तुम्हाला मिळाले पाहिजे, कारण की तुमचे उत्तर हे वरतीच तिथे असतात. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7 आहे, 8 गुणांसाठी असणार आहे. कोणतेही 2 सोडवायचे आहे, म्हणजे प्रत्येकी एक प्रश्न तुम्हाला हा 4 गुणांसाठी असणार आहे. क्षेत्रभेट म्हणजे काय आणि क्षेत्रभेटीत तुम्ही कोणते साहित्य बरोबर घ्याल? तर अतिशय सोपं आहे बघा. उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे, हवं तर तुम्ही लिहून घेऊ शकता. व्हिडिओ पॉज करा, वहीमध्ये लिहून घ्या. त्यातील अ आहे क्षेत्रभेटीचा अर्थ. त्यातील पहिला घटक भूगोल हे निरीक्षणाद्वारे शिकण्याचे शास्त्र आहे. दुसरा आहे भूगोलासाठी संपूर्ण पृथ्वी ही प्रयोगशाळा मानली जाते. तिसरं संपूर्ण पृथ्वीचा प्रत्यक्ष भेटीद्वारे अभ्यास करणे शक्य नसते. चौथा आहे त्यासाठी विशिष्ट ठिकाणाची निवड करून नमुन्यादाखल प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन अभ्यास केला जातो, त्यालाच क्षेत्रभेट असे म्हणतात. आता ब आहे बघा, क्षेत्रभेटीसाठी साहित्य. क्षेत्रभेटीसाठी आम्ही पुढील साहित्य घेऊन जाऊ शकतो. म्हणजे क्षेत्रभेट म्हणजे काय, पहिली त्याची डेफिनेशन लिहायची. यानंतर बघा तुम्ही याला जो प्रश्न विचारला आहे, क्षेत्रभेटीत तुम्ही कोणते साहित्य बरोबर न्याल ते लिहायचं आहे. म्हणजे क्षेत्रभेट म्हणजे काय यासाठी तुम्हाला 2 गुण असतील आणि पुढील प्रश्नासाठी 2 गुण असतील. मग मार्कांचं डिवायडेशन कसं असतं त्या पद्धतीने तुम्हाला आउट ऑफ जर मार्क पाडायचे असेल तर या पद्धतीने लिहायचं आहे. आता क्षेत्रभेटीत तुम्ही कोणते साहित्य बरोबर न्याल याची माहिती लिहू शकता. माहितीची नोंद करण्यासाठी नोंदवही, पेन, पेन्सिल, मोजपट्टी, कॅमेरा, दुर्बीण इत्यादी. स्थानाच्या दिशा निश्चितीसाठी होकायंत्र व सखोल अभ्यासासाठी नकाशे. यानंतर दुसरा प्रश्न आहे, भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्त्व सांगायचे आहे. तर
या ठिकाणी पहिला घटक आहे हिंदी महासागराचा व हिमालय पर्वताचा भारतीय हवामान व मान्सून म्हणजेच पर्जन्य निर्मितीवर मोठा प्रभाव पडतो. पंजाबच्या मैदानी प्रदेशात व राजस्थानच्या घरच्या वाळवंटात उष्ण हवामान असते, त्यामुळे या प्रदेशात उन्हाळ्याच्या सुरुवातीला कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. तिसरा आहे पॉइंट हिंदी महासागरावर तुलनेने अधिक दाबाची हवा असल्यामुळे हिंदी महासागरातील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून भारताच्या मुख्य भूमीकडे नैऋत्य दिशेकडून वारे वाहू लागतात. चौथा आहे नैऋत्य मोसमी वारे व बाष्पयुक्त असतात व या वाऱ्यामुळे भारतात पाऊस पडतो. आणि पाचवा आहे हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे अतिथंड वारे हे अडवले जातात. त्यामुळे भारतातील उत्तरेकडील भागाचा अतिथंड वाऱ्यांपासून बचाव होतो. तर या प्रकारे भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्त्व तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहे व्यवस्थित पॉईंटनुसार. सो हवं तर व्हिडिओ तुम्ही पॉज करून प्रश्नाचं उत्तर हे वहीमध्ये लिहून घेऊ शकता. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. 6वा घटक आहे भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैऋत्य मोसमी वारेही हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगांद्वारे अडवले जातात. 7वा घटक आहे नैऋत्य दिशेकडून वाहणारे वारे शिवालिक व हिमाचल रांगांच्या ठिकाणी दिशा बदलतात व तिथून हे वारे परत हिंदी महासागराकडे ईशान्य दिशेकडून मागे फिरतात. आणि 8वा घटक आहे ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या या ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळे देखील भारताच्या द्वीपकल्पीय भागात पुन्हा मान्सून परतीचा पाऊस हा पडत असतो. यानंतर तिसरा प्रश्न आहे भारत व ब्राझील या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील साम्य व फरक कोणते आहे. तर या ठिकाणी साम्य देखील लिहायचे आहे आणि फरक देखील लिहायचा आहे. सो पहिले आपण बघूया भारत व ब्राझील या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील साम्य. त्यातील पहिला घटक आहे भारत व ब्राझील या देशातील किनारपट्टीच्या भागात मासेमारी व्यवसाय परंपरेने चालत आला आहे व विकसित देखील झालेला आहे. दुसरे साम्य आहे भारत व ब्राझीलमधील. भारत व ब्राझील या दोन्ही देशात खाऱ्या पाण्यातील मासेमारी ही केली जाते. आता यामधील फरक कोणते आहे तर ब्राझील व भारत या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील फरक बघूया. भारतात नद्या, तळी, सरोवरे इत्यादी ठिकाणी गोड्या पाण्यातील मासेमारी केली जाते, परंतु ब्राझीलमध्ये प्राकृतिक रचना, घनदाट जंगले, नद्यांचा पाण्याचा वेग यामुळे गोड्या पाण्यातील मासेमारी ही विकसित झालेली नाहीये. आणि ब्राझीलजवळ उष्ण व सागरी प्रवाह हे एकत्र येतात आणि प्रवाहांच्या संगमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्लवक वाढते आणि प्लवक हे माशांचे खाद्य असल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मासे आढळतात. परिणामी ब्राझीलमध्ये मासेमारी व्यवसाय हा विकसित झाला आहे आणि या उलटच भारताजवळ अशा प्रकारे सागरी प्रवाह एकत्र येत नसून इतर अनुकूल घटकांमुळे भारतात मासेमारी व्यवसाय हा विकसित झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे तुमची भूगोल या विषयाची प्रश्नपत्रिका असणार आहे. ही सराव प्रश्नपत्रिका आहे, परंतु बोर्डाचा जो पॅटर्न आहे सेम याच पद्धतीने असणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल्समध्ये आपल्या फ्रेंड्सला जे इयत्ता 10वीला आहे त्यांना नक्की शेअर करा. छान अभ्यास करा, छान मार्क मिळवा. ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक. सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्या शहरातून कोणत्या गावातून हा व्हिडिओ बघत आहात ते देखील नक्की कमेंट करा. ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक अँड सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ.